भाजप नेते तथा प्रभाग क्रमांक 4चे नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस यंदा समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व LCD रायटिंग टॅब्लेटचे वाटप, वृक्षारोपण, अनाथाश्रमातील बालकांना भोजन तसेच महिलांसाठी शासकीय योजनांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भव्य रक्तदान शिबिरास आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट देत अनंत जाधव यांना शुभेच्छा दिल्या. माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला. धर्मवीर संभाजी तरुण मंडळ, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकी जपत सेवाभाव आणि लोकहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांचे नागरिकांनी विशेष स्वागत केले. मी सचिन साळुंके, प्रभाग क्रमांक 4चे लोकप्रिय नगरसेवक माननीय अनंत नेता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर संभाजीराजे तालीम तरुण मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आलं आहे. त्यानंतर विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. संस्कार संजीवनी अनाथ आश्रम इथे लहान मुला मुलींना भोजनाची व्यवस्था केली आहे. भीमाशंकर बेंबळगी शाळा इथं 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे. आणि इथं आज जे भव्य रक्तदान शिबिर भरवलं आहे ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आलं. रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 117 रक्तदात्यांनी इथं रक्तदान केलं आहे. आणि आज सकाळपासूनच ऑफिसमध्ये मान्यवरांची सामाजिक क्षेत्रातल्या विविध पक्षाच्या लोकांनी येऊन शुभेच्छा आहेत. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माननीय दिलीपरावजी माने मालक, भाजपचे शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, उपमहापौर आपले देवकरते, त्यानंतर नरेंद्रजी काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, संजयजी कोळी, प्रभागातील सर्व आमच्या प्रभागातील 4 नगरसेवक आणि इथे बाकी सामाजिक क्षेत्रातले विविध पक्षातील लोकांनी सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी इथं आनंद भाऊ नेता संपर्क आले आहेत. त्यानंतर आज प्रभागातील ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या आनंद भाऊ नेत्यांनी या अगोदरही केल्या आहेत आणि यानंतरही चालू आहे. म्हणजे याच्या अगोदरही प्रभागातील लोकांनी त्यांना नगरसेवक म्हणून पदाची संधी दिली होती. त्यानंतर आता परत एकदा नगरसेवक पदाची संधी दिली आहे. त्यांचं एकच ध्येय आहे की माझ्या सोबत राहणारा प्रत्येक माझ्या प्रभागातला व्यक्ती हा कुठल्याही समस्येविना राहायला पाहिजे. प्रभागातील जे विकास कामं आहेत ते विकास कामाचं तर धडाकाच चालू केलाय तरी नगरसेवक झाल्यापासून कुठं काही अडचण आता सध्या तर काय जाणवत नाही. आता इथून पुढे पण त्यांनी असंच काम करत राहावं. आणि आम्ही खास महिला भगिनींसाठी दरवर्षी रक्षाबंधन निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पण यावेळेस आम्ही एसटी पास NFC नवीन एसटी पासची मोफत आम्ही महिलांसाठी खास आमच्या प्रभागातील महिलांसाठी भरवलं आहे. ते कार्ड आपण ह्या भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जो ओपनिंग केलं आहे त्या कार्डचं ओपनिंग आज करून फ्रीमध्ये आम्ही रक्षाबंधन दिवशी खास आमच्या प्रभागातील महिला भगिनीसाठी त्याचं वाटप करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही प्रमाणे रक्षाबंधन दिवशी आमच्या या भागातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांना ह्या कार्डचं वाटप करण्यात येणार आहे.